नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघतोय IVF इंजेक्शन सुरू असताना कोणत्या गोष्टी 3 महत्वाच्या टाळाव्यात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाहेरचं जेवण. घरातलं जे सकस अन्न आहे, जे आपल्या नजरेसमोर शिजवलं आहे आणि अतिशय उत्तम आहार आहे, या आहारामुळे तुमची अंडी सुद्धा चांगली वाढतात आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. बाहेरचं अन्न म्हणलं की हात येतात, तेल, इन्फेक्शन हे सगळं जाऊ शकतं आणि जर पेशंटला उलट्या, जुलाब असं काही झालं तर दिलेल्या IVF इंजेक्शनचे साईड इफेक्ट होण्याची खूप दाट शक्यता असते. दुसरी महत्वाची टाळण्याची गोष्ट म्हणजे शारीरिक संबंध. आपण ज्या वेळेला दोन्ही बाजूच्या ओव्हरीज मधली अंडी तयार करतो आणि जास्ती नंबर ऑफ अंडी तयार होतात, अशा वेळेला शारीरिक संबंधांनी पेशंटला त्रास, वेदना, दुखापत असं सगळंच होऊ शकतं. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लांबचा प्रवास. पेशंटला अत्यंत वेळेवर इंजेक्शनसाठी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये येणं गरजेचं असतं. लांबचा खूप खड्ड्याखुड्ड्यातनं प्रवास टाळावा किंवा खूप लांबचा जिथे पब्लिक टॉयलेट युसेज होईल अशा गोष्टी टाळाव्यात. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या इंजेक्शनचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. थोडक्यात महत्वाच्या ह्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवल्या तर IVF इंजेक्शनचे तुम्हाला गुण नक्कीच चांगल्या प्रमाणे मिळू शकतो. धन्यवाद.